श्री स्वामी समर्थ वृश्चिक राशीच्या प्रिय जातकांनो नमस्कार। येत्या 18 जून रोजी नशिबाच्या अथांग महासागरात एक असा खळबळजनक, थरारक आणि चक्रावून टाकणारा महाभयंकर खेळ हा सुरू होणार आहे, जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची जुनी गणितं, नशिबाची रेषा आणि जगण्याची दिशा ही पूर्णपणे बदलून टाकेल। या 18 जून रोजी येत आहे अत्यंत पवित्र, पावन आणि सर्व विघ्न दूर करणारी विनायक चतुर्थी। आणि याच मंगल दिवशी तब्बल अनेक वर्षानंतर देवगुरु बृहस्पती पुष्य नक्षत्रात प्रवेश करत असून गुरुपुष्य योगाचा अत्यंत शक्तिशाली, अलौकिक, चमत्कारिक आणि रहस्यमय कॉम्बिनेशन, गोल्डन कॉम्बिनेशन हे ब्रह्मांडात तयार होत आहे। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। ज्योतिषशास्त्रानुसार या युतीला सर्वात मोठा सुवर्ण काळ देखील मानला जातो, त्यामुळे पुढील 60 दिवस म्हणजे अगदी 18 ऑगस्ट पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी सरळ अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, सुवर्ण रस्ता दाखवणारा, तुमच्या अहंकारामुळे तुमच्या हातात आलेली हुकुमशाही आणि सत्ताही अचानक हिरावून घेणारा याबद्दल ज्योतिषशास्त्रातील 5 अशा धक्कादायक, डोळे उघडे करणाऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या मुख्य भविष्यवाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत। आत्ताच सावध व्हा आणि स्वतःभोवती एक मानसिक कवच तयार करा, कारण विघ्नहर्ता गणेशाचा परम आशीर्वाद आणि या महायोगाची अफाट ताकद तुमच्या शत्रूंचा थरकाप उडवणार आहे। पण याच वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक आणि एक चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला आंधळा विश्वास आणि तुमचा हा सुवर्णकाळ एका सेकंदात जळून राखेत बदलू शकतो। आता जाणून घेऊया नेमका काय महाखेळ लिहिला आहे नियतीने तुमच्या नशिबात, आणि या काळात तुम्ही नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे हे पूर्णपणे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत मनापासून नक्की पहा। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, पहिली मोठी भविष्यवाणी ही तुमच्या पराक्रमावर, तुमच्या अफाट आत्मविश्वासावर आणि त्या अंतर्गत ऊर्जेबद्दल राहणार आहे, जी गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्त अवस्थेत आणि शांत बसलेली होती। वृश्चिक राशीचा स्वामी स्वतः ऊर्जेचा आणि धैर्याचा व रक्ताचा कारक असलेला महापराक्रमी मंगळ देव आहे, आणि त्यातच आता देवगुरु बृहस्पती तुमच्या कुंडलीत सप्तम भावातून तुमच्या पराक्रम स्थानाला थेट बळ देत आहे, ज्यामुळे गेल्या काही काळापासून तुम्हाला जे अपयश, मानसिक नैराश्य आणि अतोनात अडथळे येत होते, ते मात्र आता या विनायक चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर गणपती बाप्पाच्या कृपेने समूळ नष्ट होणार आहे। आजवर तुमच्या मार्गात जे दगडधोंडे आले होते त्यांचे रूपांतर आता यशाच्या पायऱ्यांमध्ये होणार असून या काळात तुमच्यातील मानसिक भीती ही पूर्णपणे पळून जाणार आहे, आणि तुम्ही तुमच्या शत्रूंना, कपटाविरोधींना व पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत चूक आणि जसेच तसे उत्तर मात्र देण्याच आहे। इतकेच नाही तर जुने कौटुंबिक वाद, प्रॉपर्टीचे, कोर्ट कचेरीचे विषय किंवा मित्रांसोबतचे मतभेद कायमचे संपतील। तुम्ही स्वतःच्या हिमतीवर एखादा नवीन स्वतंत्र बिझनेस सुरू करण्याच्या भागीदारीतून बाहेर पडण्याचा किंवा मोठी आर्थिक रिस्क घेण्याचा धाडसी निर्णय घ्याल, जो निर्णय पाहून तुमचे नातेवाईक, शेजारी आणि तुमचे जळणारे विरोधक हे चकित होऊन तोंडात बोट घालतील। आता दुसरी भविष्यवाणी तुमच्या करिअरमध्ये, नोकरी, व्यवसायात आणि नशिबात मोठा महास्फोट ही घडवून आणणारी आहे, कारण गुरुची थेट अमृतदृष्टी तुमच्या लाभस्थानावर आणि पराक्रम वाढवणाऱ्या घटनांवर पडत असल्यामुळे जर तुम्ही नोकरीमध्ये एखाद्या मोठ्या प्रमोशनची, अडकलेल्या पगारवाढीची किंवा हक्काच्या मुद्द्याची वर्षानुवर्ष वाट पाहत असाल, तर विनायक चतुर्थीपासून सुरू होणारे हे 60 दिवस तुमच्यासाठी न भूतो न भविष्य असा मोठा लाईफ चेंजिंग ब्रेक थ्रू घेऊन येणार आहे। आजवर केलेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कष्टाचा परिणाम, कर्माचा हिशोब आता नियती व्याजासकट आणि चक्रवाढ व्याजासह आता चुकता करणार असून विशेषतः मार्केटिंग क्षेत्र, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, कमिशन, वेब बिझनेस, कन्स्ट्रक्शन, ट्रॅव्हल्स इंडस्ट्री जोडलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात हा काळ अक्षरशः सोन्याचे दिवस आणि मोठी आर्थिक उलाढाल घेऊन येईल। तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अशी दहशत आणि दबाव वाढेल की वजन निर्माण होईल की जे लोक कालपर्यंत तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते, तेच लोक तुम्हाला कमी लेखत होते, आणि आता तेच तुमच्याशी हात मिळवण्यासाठी आणि तुमचा एक सल्ला घेण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहतील।
तुमचा बॉस किंवा उच्च अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीवर प्रचंड फिदा होऊन तुम्हाला एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टचं किंवा महत्त्वाच्या विभागाचं नेतृत्व देखील सोपवू शकतो. परंतु वृश्चिक राशीच्या स्वभावात एक मोठा नैसर्गिक आणि जन्मजात दोष असतो, तो म्हणजे तीव्र राग आणि अतिसंवेदनशीलपणा, संशय वृत्ती आणि मनात वर्षानुवर्ष सूड भावना बाळगणे. लक्षात ठेवा की 26 जुलै रोजी न्यायदेवता शनिदेव वक्री होणार आहे. त्यामुळे हा काळ जेवढा मोठ्या आणि अफाट संधी घेऊन येईल, तेवढ्या तुमच्या संयमाची, बोलण्याची आणि तुमच्या वागण्याची कठोर परीक्षा घेईल. जर तुम्ही यशाच्या नशेत येऊन अहंकार दाखवला, कोणाचा अपमान केला किंवा पैशाचा माज दाखवला, तर शनीची वक्रदृष्टी ही मिळालेली सुवर्ण संधी तितक्याच क्रूरपणे आणि झटक्यात तुमच्यापासून हिरावून घेईल. म्हणून आपलं डोकं बर्फासारखं शांत ठेवा आणि जमिनीवर तुमचे पाय राहू द्या. तिसरी भविष्यवाणी तुमच्या आर्थिक स्थितीला, बँक बॅलन्सला आणि गुप्तधनाला थेट स्पर्श करणारे आहे, जे ऐकून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हसू परत येईल. कारण गुरुची शुभदृष्टी थेट तुमच्या धनप्रवाहाला कमालीची गती देणार असून, भागीदारी व्यवसायातून, जुन्या अडकलेल्या पैशातून किंवा आधी केलेल्या शेअर्स किंवा सोन्यातील गुंतवणुकीतून तुम्हाला असा छप्पर फाडून मिळणारा अचानक नफा मिळेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कधी अपेक्षा केली नव्हती. तुमची वर्षानुवर्षांची पैशांची अडचण, कर्जाचा डोंगर हा कायमचा आता संपणार आहे. पण त्याच वेळी एक चेतावणी लक्षात ठेवा. समाजात पैशांची आवक वाढताच अनेक गुप्त आणि सुप्त गोष्टी, गोड बोलणारे मित्र आणि नातेवाईक तुमच्या मागे लागणार आहेत, जे तुमच्या संपत्तीवर डोळा ठेवून असतील. तिथेच तुम्हाला तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवून मात्र वागावं लागेल. कारण तुमच्या नको त्या चैनीच्या गोष्टींवर किंवा व्यसनावर पैसे उधळण्याची जुनी सवय तुम्हाला पुन्हा या अडचणीत आणू शकते. पुन्हा सत्ता, लॉटरी, चुकीचे ट्रेंडिंग किंवा शेअर्स मार्केटच्या कोणत्याही शॉर्टकटच्या जाळात पैसे अडकवून लक्ष्मी माता कोपणार नाही, याची मात्र तुम्हाला यावेळेला विशेष काळजी घ्यायची आहे. कारण हा काळ पैसे उडवण्याचा नसून संपत्तीचे योग्य गुंतवणूक करून तो टिकवून ठेवण्याचा आहे. चौथी भविष्यवाणी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, कौटुंबिक सुखात आणि मुख्यत्वे प्रेमसंबंधात एक मोठी खळबळ माजवून देणारी ठरेल. कारण कुंडलीतील सप्तम भावावर म्हणजे विवाह आणि भागीदारीच्या स्थानावर पडणारा गुरुचा शुभ प्रभाव तुमच्या वैवाहिक जीवनातील सासरच्या मंडळींमुळे होणाऱ्या रोजच्या कटकटी, जोडीदाराचा हट्टी स्वभाव आणि जुने दुरावे संपून नात्यात पुन्हा एकदा प्रेमाचा आणि विश्वासाचा अंकुर हा फुलवणार आहे. जे तरुण आणि तरुणी गेल्या काही किंवा अनेक वर्षांपासून अविवाहित होते आणि त्यांच्या लग्नात वारंवार काही ना काहीतरी विघ्न किंवा हे दोष येत होते, त्यांच्यासाठी 18 जूनच्या विनायकी चतुर्थीनंतर विवाहाचे अत्यंत पक्के आणि मजबूत योग हे जुळून येत आहे. विघ्नहर्ता गणपती बाप्पा स्वतः त्यांची अडचण दूर करेल आणि एखाद्या अतिशय प्रतिष्ठित श्रीमंत घराण्यात तुमच्या दारात स्वतःहून लग्नाची मागणी घेऊन येतील. येथील पण जे लोक आधीपासूनच एखाद्या चुकीच्या अनैतिक किंवा गुप्त प्रेमसंबंधात अडकलेले आहेत, त्यांच्यासाठी शनीची वक्री चाल एक कठीण अग्न परीक्षा मात्र ठरणार आहे आणि तुमच्या नात्यातील खोटेपणा आणि फसवणूक समाजासमोर उघडी देखील पडू शकते. जे नातं टिकण्यासारखं नाही ते आत्ताच कायमचं तुटून जाईल. म्हणूनच आपल्या चारित्र्याची काळजी घेणं हे फक्त तुमच्याच हातात आहे. पाचवी आणि अंतिम भविष्यवाणी तुमच्या नशिबाला थेट परदेशाची सीमा ओलांडून देणारी ठरणार असून, नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी अचानकच तुम्हाला लांबचा किंवा परदेशाचा प्रवास हा करावा लागू शकतो. किंवा व्हिसा किंवा पासपोर्टची जुनी क्लिष्ट समस्या असेल तर ती आता एका झटक्यात सुटणार आहे. या 60 दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात एखाद्या वयोवृद्ध, हुशार आणि शक्तिशाली मार्गदर्शकाचा किंवा गुरुचा प्रवेश होईल, ज्याच्या केवळ एका सल्ल्यामुळे तुमचं आयुष्य संपूर्ण 360 अंशाच्या कोनात बदलून जाईल आणि तुम्हाला यशाचा अचूक मार्ग सापडेल. या महाबुलाट्य गुरुपार्श्व योगाचा किंवा वक्री शनीच्या काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी 18 जून विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पाला 21 दुर्वांची जोडी किंवा लाल स्वस्वंदाचे फूल अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः या शक्तिशाली मंत्राचा जप करा. तसेच वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्यातील उग्रपणा कमी करण्यासाठी आणि गुरुचे शुभ फळ मिळवण्यासाठी दररोज सकाळी ओम गृहस्पते नमः चा 108 वेळा जप हा नक्की करा. आणि दर शनिवारी हनुमंताच्या मंदिरात जाऊन शेंदूर व शुद्ध मोहरीचं तेल अर्पण करून हनुमान चालिसाचे मनोभावे वाचन करा. तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्याने तुम्ही तुमच्या तर्जनी बोटात वृश्चिक राशीला अनुकूल आणि भाग्यकारक ठरणारे 5.25 रत्कीचा पुखजराज धारण करू शकता. 26 जुलै नंतर दर शनिवारी काळ्या कुत्र्याला तेल लावलेली चपाती देणं तुमच्यासाठी सर्व संकटांपासून आणि अपघातांपासून संरक्षण करणारे महाकवच ठरेल. तर वृश्चिक राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडात घडणारा हा नशिबाचा सर्वात मोठा खेळ आणि 18 जूनचा हा अतिशय दुर्मिळ सुवर्णयोग
तुमच्यासाठी चुकूनही चुकणार नाही याची मला खात्री आहे, कारण तुमचा एक निष्काळजी चूक तुम्हाला मोठ्या संकटात मात्र टाकू शकते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक ग्रहाची अचूक चाल, भविष्यातील धोके आणि नशिबाचे गुप्त रहस्य हे वेळेवर जाणून घ्यायचे असतील, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या प्रत्येक संकटावर सहज मात करू शकाल, तर आत्ताच चॅनलला खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, कारण पुढील व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवीन, सुरक्षित आणि समृद्ध अशी दिशा देणारा ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.